अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. आजच्या काळात अनेक जण दत्तगुरूंची उपासना करतात, गुरुचरित्राचे पारायण करतात, स्तोत्रमंत्र म्हणतात, अनेक तीर्थक्षेत्री जातात. त्यांच्या मनात हे प्रश्न कायम असतात की मला देवाची प्रचिती का येत नाही, दत्तगुरू माझ्या हाकेला ओ का देत नाहीत, दत्तगुरूंचा साक्षात्कार कसा होईल. या प्रश्नांची उत्तरे कुठल्याही कर्मकांडात नाहीत, ती आहेत या एका गोष्टीत. ती गोष्ट कोणती आहे हे पाहण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरु दत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. व्हिडिओ बनवण्यासाठीची आमची ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचा साधा लाईक आमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल. कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि हो, अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांना दत्तगुरूंच्या साक्षात्काराचा अनुभव करायचा असेल त्यांनी ही एकच गोष्ट करा, ते म्हणजे समर्पण. आपण जेव्हा साक्षात्कार हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी चमत्कारिक चित्र उभे राहते. आपल्याला वाटते की साक्षात्कार म्हणजे अचानक आकाशातून प्रकाश पडेल, समोर 3 मुखांचे आणि 6 हातांचे भगवान दत्तात्रेय प्रकट होतील आणि आपल्याशी बोलतील. पण खरा साक्षात्कार याहीपेक्षा वेगळा आणि सूक्ष्म असतो. तो बाह्य डोळ्यांनी पाहण्याचा विषय नसून अंतर्मनाने अनुभवण्याचा विषय आहे. आणि या अनुभवाच्या आड येणारी एकमेव भिंत म्हणजे आपला अहंकार किंवा आपला मीपणा. समर्पण करणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या अहंकाराची ही भिंत पाडून टाकणे होय. समर्पण म्हणजे काय? अनेकदा लोकांना वाटते की देवाला फुले वाहणे, दानपेटीत पैसे टाकणे किंवा सोन्याचे दागिने अर्पण करणे म्हणजे समर्पण. पण दत्तगुरूंना या भौतिक गोष्टींची काय गरज? ते तर अवधूत आहेत, दिगंबर आहेत, ज्यांचे अंबर अर्थात आकाश हेच वस्त्र आहे. त्यांना तुम्ही काय कपडे देणार? जे विश्वाचे मालक आहेत त्यांना तुम्ही काय दक्षिणा देणार? दत्तगुरू आपल्याकडून वस्तूंची अपेक्षा करत नाहीत, ते अपेक्षा करतात ती आपल्या मनाची आणि भावाची. समर्पण याचा अर्थ मी आणि माझे हे सर्वस्वी त्यांच्या चरणी सोपवणे. आपल्या आयुष्यातील दुःखाचे मूळ कारण काय असते? ते म्हणजे आपण निष्कारण अपेक्षा करत राहतो. हे असेच का झाले? हे माझ्या मनासारखे का होत नाही? हा अट्टास आपल्याला शांत बसू देत नाही. जेव्हा आपण दत्तगुरूंकडे काही मागायला जातो तेव्हा आपण अटी घालतो. आपण म्हणतो, महाराज माझे हे काम करा, मी अमुक करेन. हा झाला व्यापार. याला भक्ती किंवा समर्पण म्हणत नाहीत. समर्पण म्हणजे महाराज माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या इच्छेने घडत आहे आणि मला ते मान्य आहे. सुखातही तुम्हीच आहात आणि दुःखाच्या आगीत तावून सुलाखून मला घडवणारही तुम्हीच आहात. जेव्हा मनाची अशी अवस्था होते तेव्हा समजायचे की समर्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एखाद्या लहान मुलाचे उदाहरण घ्या. लहान बाळ जेव्हा आईच्या कडेवर असते तेव्हा त्याला कसलीच काळजी नसते. मी खाली पडणार तर नाही ना, मला खायला मिळेल की नाही याचा विचार ते बाळ करत नाही. का? कारण त्याचा आपल्या आईवर पूर्ण विश्वास असतो. त्याला माहीत असते की माझी आई सर्व काही बघून घेईल. आपल्याला दत्तगुरूंच्या बाबतीत असे बाळ होता आले पाहिजे. आपण मोठे होतो, शिकतो, सवरतो आणि मग आपली बुद्धी आपल्या श्रद्धेच्या आड येऊ लागते. आपण प्रत्येक गोष्टीचे गणित मांडू लागतो. पण अध्यात्मात जिथे बुद्धी संपते तिथूनच खऱ्या श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. दत्तगुरू हे स्मर्तुगामी आहेत, म्हणजेच केवळ स्मरण करताच ते आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. पण ते स्मरण या बुद्धीच्या पलीकडच्या निस्सीम विश्वासाने भरलेले असावे लागते. समर्पण ही एक कृती नसून ती जगण्याची एक पद्धत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी जे काही कर्म करेन ते दत्तगुरूंची सेवा म्हणून करेन. हा भाव मनात ठेवणे म्हणजे समर्पण. जेव्हा तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता किंवा घरात स्वयंपाक करता तेव्हा ते काम केवळ कर्तव्य म्हणून न करता हे काम माझ्या गुरूंनी मला दिलेली जबाबदारी आहे आणि ती मला उत्तमरित्या पार पाडायची आहे असा विचार करणे म्हणजे कर्मयोगाचे समर्पण. जेव्हा हा भाव जागा होतो तेव्हा तुमच्या हातून वाईट कर्म घडतच नाही. तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि विचारातून सात्विकता वाहू लागते. आणि जिथे सात्विकता असते तिथे
दत्तगुरूंचे वास्तव्य असतेच, त्यांना शोधायला मग गाणगापूर किंवा गिरनारला जावे लागत नाही. ते तुमच्या घरात, तुमच्या हृदयात प्रकट होतात. अनेकदा लोक म्हणतात की आम्ही खूप भक्ती करतो पण संकट संपत नाहीत. इथेच आपली कसोटी असते. संकटाच्या काळात देवावर रागावणे सोपे असते, पण संकटातही देवावरचा विश्वास अढळ ठेवणे हेच खरे समर्पण आहे. जो माणूस संकटातही चेहऱ्यावर हास्य ठेवून उभा राहतो, समजायचे की त्याला दत्तगुरूंचा सहवास लाभलेला आहे. हाच तो साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे काय? तुमच्या स्वभावात झालेला आमूलाग्र बदल हाच दत्तगुरूंचा साक्षात्कार आहे. जर तुमची चिडचिड थांबली असेल, जर तुम्हाला इतरांबद्दल द्वेष वाटणे बंद झाले असेल, जर तुम्हाला प्राणीमात्रांमध्ये देवाचे रूप दिसू लागलं असेल, तर समजा की दत्तगुरू तुमच्यावर प्रसन्न आहेत. सर्वानुभूती, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजेच साक्षात्कार. कधीतरी अचाट संकटातून तुम्ही सही सलामत बाहेर पडता. कधीतरी कुठून तरी अनपेक्षित मदत मिळते. कधीतरी मनाला अकारणच अपार शांतता वाटते. हे सर्व दत्तगुरूंच्या उपस्थितीचे पुरावे आहेत. पण आपण चमत्कार पाहण्याच्या नादात या साध्या वाटणाऱ्या प्रत्यक्ष साक्षात्कारांकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरणागत होता, तेव्हा तुमच्या मनातील भीती नाहीशी होते. माझे काय होईल हा प्रश्न उरत नाही, कारण जो विश्वाचा पालक आहे तो आता तुमचा सारथी झालेला असतो. अर्जुनाने कृष्णाला समर्पण केले तेव्हाच त्याला विश्वरूप दर्शन झाले. तसेच जेव्हा आपण आपले मीपणाचे ओझे खाली ठेवतो, तेव्हाच दत्तगुरू आपल्याला उचलून घेतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पोहण्याचा प्रयत्न करताय, तोपर्यंत ते किनाऱ्यावर उभे राहून पाहतात. पण जेव्हा तुम्ही हात वर करून म्हणता, आता मला काहीच जमत नाही, मी बुडतोय, तूच वाचव, तेव्हा ते क्षणाचाही विलंब न करता आपल्याकडे धावत येतात. हीच त्यांची रीत आहे. आजच्या युगात माहितीचा भडीमार आहे. लोक अनेक ग्रंथ वाचतात, अनेक व्हिडिओ बघतात. यामुळे संभ्रम निर्माण होतो. हे करू की ते करू यातच वेळ जातो. म्हणूनच आजचा हा विषय सांगतो की गोंधळून जाऊ नका. एकच करा, ते म्हणजे समर्पण. आपल्या इष्टदेवतेवर अर्थात दत्तगुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवा. हे समर्पण सोपे करण्यासाठी एक उपाय म्हणजे नामस्मरण. नाम हे भगवंताचे सूक्ष्म रूप आहे. जेव्हा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे भजन म्हणता किंवा नुसते श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जप करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सतत त्यांच्याशी जोडून ठेवता. हळूहळू तुमचे मन त्या नादात एकरूप होते आणि विचारांची गर्दी कमी होते. मन शांत झाले की त्या शांत सरोवरात दत्तगुरूंचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. शेवटी एक महत्त्वाचा दृष्टिकोन लक्षात घ्या. आपण देवाला शोधतोय असे आपल्याला वाटते, पण सत्य हे आहे की देवच आपल्या प्रतीक्षेत असतो. दत्तगुरू आपल्या भक्ताच्या पाठीमागे उभे राहतात. आपली पाठ त्यांच्याकडे असते. समर्पण करणे म्हणजे केवळ आपली दिशा बदलणे आणि त्यांच्याकडे तोंड फिरवणे. ते तर उभेच आहेत, बाहू पसरून आपल्याला कवटाळण्यासाठी. म्हणून जर तुम्हाला खरोखरच दत्तगुरूंचा अनुभव घ्यायचा असेल, तर आजपासून चिंता करणे सोडा. स्वतःचे नियोजन, स्वतःची हुशारी, स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवा आणि एका निस्सीम भोळ्या भावाने त्यांच्याकडे पहा. सांगा त्यांना, मी जसा आहे तुझा आहे, माझ्या गुणांसह आणि दोषांसह मला स्वीकार. ज्या क्षणी हे वाक्य तुमच्या हृदयाच्या तळापासून येईल, त्या क्षणी तुम्हाला बाहेर कुठेही बघायची गरज पडणार नाही. तुम्हाला तुमच्या आतच त्या परमप्रकाशाची, त्या आनंदघन स्वरूपाची जाणीव होईल. समर्पण हा एक असा यज्ञ आहे ज्यात आहुती स्वतःच्या अहंकाराची द्यायची असते आणि फळ म्हणून साक्षात दत्तगुरूंची प्राप्ती होते. हा मार्ग प्रेमाचा आहे, विश्वासाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मार्ग शाश्वत शांतीचा आहे. त्यामुळे इतर हजारो उपाय करण्यापेक्षा मनापासून केलेले हे एकच समर्पण तुम्हाला भवसागरातून नक्कीच तारून नेईल. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजलाच असेल. अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.